मी नेहमी सांगतो की इंडस्ट्रीमध्ये काही टिपिकल अंधश्रद्धा आहेत आणि या अंधश्रद्धा इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी अतिशय पद्धतशीरपणे जोपासलेल्या आहेत आणि त्या वाढवलेल्या देखील आहेत. जुन्या पिढीचे कामगार, जुन्या पिढीचे इंजिनियर आणि आजच्या पिढीचे इंजिनियर यांच्यामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन फार सुंदर पद्धतीने झाले. कुठल्याही समाजामध्ये अंधश्रद्धांची निर्मिती होते आणि त्या फॉलो होत पुढे पुढे जात राहतात. त्याच पद्धतीने या अंधश्रद्धा अतिशय रुजलेल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यामधली महत्वाची एक अंधश्रद्धा म्हणजे WIP, वर्क इन प्रोग्रेस. आता हे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, की अशा प्रकारचं मटेरियल की ज्याच्यावरती अर्ध प्रोसेस झालेली आहे आणि अर्धी प्रोसेस व्हायची आहे. म्हणजे जे थोडक्यामध्ये रॉ मटेरियल पण नाही आणि जे फिनिश्ड गुड पण नाही, म्हणजे सेलेबल कंडिशन मध्ये पण नाही. आता ही जी गोष्ट आहे ही WIP ही खूप गरजेची गोष्ट आहे कुठल्याही प्रोडक्शनसाठी. ही जोपासलेली अंधश्रद्धा आहे. ऍक्च्युली त्याला वर्क इन प्रोग्रेस असं न म्हणता मी त्याला नेहमी वेटिंग इन प्रोग्रेस असं म्हणतो, कारण हे वेट करणारं मटेरियल आणि लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट प्रमाणे वेटिंग ही एक अतिशय महत्वाची मूळ आहे. आता हे WIP करतं काय बघा, तर तुमची कामाची जागा नॉन व्हॅल्यू ऍडिंग स्पेस मध्ये रूपांतरित कर. म्हणजे ती ज्या ठिकाणी ठेवलेली आहे ती पॅलेट, ती जमिनीवरची जागा, इथे काहीही उत्पादन होत नाही, तर तिथे फक्त इन्व्हेंटरी साचून असते WIP नावाची. आता ही WIP केव्हा पूर्ण तयार होईल आणि केव्हा विकली जाईल याची कोणत्याच प्रकारची खात्री कंपनीमध्ये कोणालाच देता येत नाही. WIP बद्दल मी जेव्हा जेव्हा कुठल्याही कारखान्यात गेल्यानंतर प्रश्न विचारतो तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की हा पर्टिक्युलर वॉल आहे, हा गिअर बॉक्स आहे, XYZ एखादं मशीन आहे, हे मशीन तुमचं त्याच्यामध्ये काय कमी आहे आणि ते कधी विकलं जाईल. तर ते सांगतात ते 1.5 महिना इथं पडू नये, पण आज सगळ्यात गेलेलं नाही, त्याचा एक स्पेशल पार्ट लागतो. मग तुम्ही बनवून का ठेवलं जेव्हा तुमच्याकडे स्पेशल पार्ट नव्हता ते. आता ही WIP मध्ये कन्व्हर्ट केलेली गोष्ट जी आहे तुमची जागा नाही का व्यापत. त्यावर त्यांचं म्हणणं असं असतं की सर एक तर पार्ट आहे, ज्या वेळेला तो पार्ट येईल तो बसवायला आम्हाला 5 मिनिटं लागतील आणि लगेच डिस्पॅच करू शकतो. आता ह्या एवढ्या मोठी अंधश्रद्धा ही अशा पद्धतीने रुजलेली आहे. तुम्हाला गमतीदार किस्सा सांगतो. वंदे भारत ट्रेन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वंदे भारत ट्रेन मध्ये जे सगळे टॉयलेट्स आहेत ते टॉयलेट्स मॅन्युफॅक्चर करणारा आपला गोव्यामधला एक क्लायंट. ते करतात काय, तर वंदे भारतचा फ्रंटचा जो कोन असतो हा कोन मॅन्युफॅक्चर करतात आणि आतमध्ये आतलं जे काही इंटिरियर आहे सगळं ते इंटिरियरचं जे असतं ते मोल्डिंग असतं, FRP मोल्डिंग आहे. आणि आतले जे टॉयलेट्स आहेत, प्रत्येक बोगीमध्ये 4 टॉयलेट्स असतात, 2 इंडियन 2 युरोपियन. हे 4 टॉयलेटचा एक सेट त्यांना एकत्रितपणे देणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने 20 बोगी किंवा 15 बोगी असे जे असते त्याचा एकत्रित सेट जाणं गरजेचं असतं. या सगळ्या FRP पार्टचं मोल्डिंग करणं, त्याचं फिनिशिंग करणं आणि त्याच्यानंतर त्याची असेंब्ली करणं इथपर्यंतचं काम त्यांच्याकडे असतं. जेव्हा मी या लोकांबरोबर काम सुरू केलं तर जवळपास 8-10 वर्षापासून हे लोक माझं क्लायंट आहेत, तेव्हा कंडिशन अशी होती की अख्ख्या फॅक्टरीमध्ये किमान तुम्हाला सांगतो 25 ते 30 हजार स्क्वेअर फुटाचा एरिया असेल. त्या संपूर्ण एरियामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची असेंब्ली म्हणजे टॉयलेट असेंब्लीज ठेवलेल्या असतात. कंडिशन एवढी होती की त्यांचा जो सरळ वॉकवे होता तो घाटाचा रस्ता होऊन गेला होता, इतकं मध्ये मध्ये मटेरियल ठेवलेलं. आपोआपच त्यामुळं कुठल्याही मटेरियलची वाहतूक इंटरनली करायची म्हटलं तर खूपच क्रिटिकल व्हायचं, कष्टप्रद बसायचं. आता ही WIP जी साचलेली होती त्या WIP साचलेल्या बाबतीमध्ये जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा 10 टॉयलेट्स अशी पडलेली आहेत की ज्याच्यामध्ये कमोडच नाहीये, कुणाला बेसिन कमी पडतात, कुणाला प्लंबिंगचं मटेरियल अर्धवट आलेलं, नळ आलेला आहे तर नळी आलेली नाही. या लेवलचा मटेरियल किंवा या लेवलचे WIP ही मोठ्या प्रमाणावर संपूर्ण फॅक्टरीमध्ये पडली. त्यांनी मला जे बोलवत होतं तो त्यांचा फॅक्टरीचा इंटरनल लेआउट करण्यासाठी, ज्याला आम्ही ब्राउन फील्ड लेआउटिंग असं म्हणतो. हा लेआउट करायला गेल्यानंतर जेव्हा मी परिस्थिती बघितली त्यांना म्हणलं तुमची प्रोडक्शन प्रोसेसच चुकीची आहे, ही जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्टच येणार. आता या केसमध्ये जेव्हा त्यांना डिस्पॅचेस करायचे असायचे त्यावेळेला ते करायचे काय, तर 10 पीस डिस्पॅच करायचे. तर या 10 पीस मध्ये काय हवं, तर 2 मध्ये कमोड नाहीये, 2 मध्ये बेसिन नाहीये, एकामध्ये आरसा नाहीये. तर दुसरे युनिट्स मध्ये ज्या युनिट्स मध्ये ह्या गोष्टी आहेत तिथल्या काढून याच्यामध्ये बसवायचे. आता तेही इनकम्प्लीट झालं आणि हे इनकम्प्लीट ऑन टाइम डिलिव्हरी फेल्युअर झाली की ऑटोमॅटिकली पेमेंट डिले होईल. पेमेंट डिले झालं की कॅश क्रंच येतात, कॅश क्रंच आला की सप्लायरला पेमेंट वेळेत द्यायची नाही, सप्लायरला पेमेंट वेळेत दिली नाही की ते वेळेत तुम्हाला मटेरियल द्यायचे नाही. आता हा हे सगळं जे घातक सर्कल जे होतं हे घातक सर्कल सातत्याने तिथं चालू होतं. जेव्हा माझ्याकडे काम आलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमच्या केसेसमध्ये मुळामध्ये प्रोडक्शनची प्रोसेस बदलण्यासाठी पहिला रूल चालू करायला हवा 100% बिल ऑफ मटेरियल. तुमची प्लॅनिंगची पद्धती जी आहे ती बदलायला हवी. त्याच्यामध्ये लीन मॅन्युफॅक्चरिंग प्रमाणे हायजुका नावाची प्लॅनिंगची मेथड आहे, याला लेवलिंग किंवा बॅलन्सिंग असं म्हणतात. कानबान नावाची व्हिज्युअल सिस्टीम आहे की जी सिस्टीम तुम्हाला कुठलं मटेरियल केव्हा आणायचं
हे सजेस्ट करते. या टाईपच्या ऍक्टिव्हिटी करायला हव्या. अर्थातच फॅक्टरीचा व्हॉल्यूम मोठा होता, सेल मोठा होता, त्यामुळे वर्ष सव्वा वर्ष आमचं काम चाललं. पण ओव्हरऑल फॅक्टरीमध्ये जे 20,000 स्क्वेअर फुटाच्या एरियामध्ये काम चालायचं ते प्रॅक्टिकली 2,500 ते 3,000 स्क्वेअर फुटामध्ये त्यांची असेंब्लीची लाईन तयार झाली. आणि ही असेंब्लीची लाईन त्यांना पूर्ण टॉयलेट त्यांच्या असेंब्लीच्या लाईनमधनं गेल्यानंतर दर 30 मिनिटांनी त्यांना एक पूर्ण टॉयलेट मिळायला लागलं की जे पॅकिंगला उपलब्ध होतं. आता इथे रूल फॉलो झाला, इथे लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट आली. आता ह्याचं जे मटेरियल सप्लाय आहे त्याचं बिल ऑफ मटेरियल प्रमाणे स्टोअर केलं, ते व्हिज्युअल स्टोअर केलं. कुठलं मटेरियल कुठं ठेवलंय, ते कधी काढायचं, त्याचं रिऑर्डर क्वांटिटी किती असायला पाहिजे, या सगळ्याच गोष्टी सेट झाल्यानंतर आपोआपच तो कारखाना अतिशय सुरळीत चालायला लागला आणि 3 ते 4 पटीने त्यांचं प्रोडक्शन सहज वाढून गेलं आणि ते सुद्धा कमी जागेमध्ये. याच्यामध्ये केलं काय? WIP 0. ज्या वेळेला तुम्ही 100% बिल ऑफ मटेरियल हे तुमच्या असेंब्लीमध्ये देता त्यावेळेला तुमची WIP होणं थांबतं आणि WIP मुळे वाया जाणारी जागा, वाया जाणारं मटेरियल आणि त्यामुळे अडकणारे पैसे, त्या तिन्ही गोष्टींचं नुकसान तुम्ही सहजतेने टाळू शकता.